श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार. आजचे महाआरती आणि महाप्रसादाचे मानकरी तसे बघितलं तर तिघांचा आज सहभाग आहे. सर्वांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. पहिले मानकरी आहेत श्री काकडे साहेब. काकडे साहेब आपल्याला माहिती आहे, आपले जुने सेवेकरी आहेत. पूर्वी मठामध्ये सक्रिय होते, पण आता त्यांचा चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे व्याप असतो, कामाचा व्याप असतो, त्यामुळे जसं जमेल तसं ते येत असतात. आता आशा करूयात की पुन्हा ते सक्रिय होतील आपल्या केंद्रामध्ये. काकडे साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मागे त्यांनी बऱ्याचदा अन्नदान केलेलं आहे. आणि त्यांनी मागे माहितीसाठी सांगतो, कसं होतं बऱ्याचदा अन्नदाते मिळतात, नाही मिळत, तर त्यांनी आपल्याला सांगून ठेवलं होतं, जेव्हा कोणी अन्नदाता नसेल त्यावेळेस मला कधीही सांगा, मी अन्नदानाचा तो सगळं जो काय सहभाग आहे तो मी स्वतः पेलवेन असं. आणि त्या माध्यमातून त्यांनी यापूर्वी अन्नदान केलेलं आहे भरपूर वेळेला. काकडे साहेबांचं इथे शनिवार पेठेत कार्यालय आहे. शनिवारवाडा फुटक्या बुर्जाच्या तिथे कार्यालय आहे. आणि मला वाटतं सदाशिव पेठेत घर आहे त्यांचं. शिवाय शनिवार पेठेत एक घर आहे. हां. काकडे साहेबांना 2 मुली आहेत. दोन्ही मुली उच्च शिक्षित आहेत. एक मला वाटतं तुमच्या CAच्या ह्याच्यातच आहे ना ती, हां, शिकते. आणि धाकटी ताई पण आलेली आज. तर असे काकडे कुटुंबीय आहे. दुसरे जे अन्नदाते आहेत आज, त्यांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे श्री केळकर साहेब. केळकर साहेब हे माझ्या मते उत्तम कीर्तनकार आहेत. हो का, क्या बात. स्वतः ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत. आणि मला आत्ता माहिती कळल्यानुसार केळकर साहेबांचे जे पणजोबा होते त्यांना मला वाटतं स्वामींच्याकडनं आज्ञा होऊन त्या माध्यमातनं केळकर साहेबांनी चिपळूण येथे मोठा स्वामींचा मठ हे त्यांचा आहे. स्वतःचा तिथे मठ आहे. तिथे त्यांचं स्वामी कार्य चालू असतं. सध्या केळकर साहेब पुण्यातच वास्तव्याला आहेत. तर असे केळकर साहेब, काकडे साहेब. आणि तिसरे एक जे आज ज्यांनी सहभाग घेतला आहे त्यांनी काय नाव सांगू नका म्हणलेत, एक स्वामी भक्त आहेत. अशा तिघांचा आजचा अन्नदानामध्ये सहभाग आहे. तर मी आता दादांना विनंती करतो की काकडे साहेब, केळकर साहेबांचा आपण सत्कार करूयात. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आता मी केळकर साहेबांना विनंती करतो, त्यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज बऱ्याच वर्षांनी हा योग आला असं म्हणता येईल, कारण 5 डिसेंबरला माझा वाढदिवस असतो तेव्हा एकदा आम्ही इथे हा सहभाग घेतला होता, भजनही केलं होतं, त्यांना आठवत असेल. आणि त्यानंतर मग गणेश साहेबांच्यामुळे थोडंसं आता ते म्हणले की आपण हे करूया, आणि त्या निमित्ताने मग आपल्या हातून अन्नदान होईल. आणि हा असा विचार करून आज हा योग आला चांगला. आणि आता दादा बोलतील त्यामुळे मी काय वेगळं बोलणार आहे, पण स्वामींचं थोडक्यात वर्णन जर पाहिलं तर गुरुगीतेत आहे. ब्रह्मानंदम आपण म्हणतो श्लोक, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तम नमामि. आता यात प्रत्येक जी विशेषणं दिलेत ती फार विशेष आहेत. ब्रह्मानंदम, कारण आनंद खरा जो आहे तो ब्रह्माच्या ठिकाणीच आहे. आपल्याला जी सवय आहे विषयातनं आनंद घ्यायची, तो येणारा जाणारा आनंद आहे. 1 वाटी श्रीखंड खाल्लं, आनंद झाला. 2 खाल्ल्या, 3री खाल्ल्यानंतर म्हणतो नको आता, म्हणजे तो आनंद जाणार आहे. पण ब्रह्माच्या ठिकाणी असलेला जो आनंद आहे तो नित्य टिकणार आहे. परमसुखदम, सर्वोच्च सुख जे आहे, म्हणजे ब्रह्मस्थिती म्हणा, आत्मज्ञान म्हणा, परमेश्वर प्राप्ती, काही नाव द्या, ती सगळी ते परमसुखद देणारी अशी ती गुरुमूर्ती आहे. आणि केवलम ज्ञानमूर्तीम, म्हणजे ज्ञानरूपी. एकनाथ महाराजांनी फार छान ओवी लिहिली, तो शबल तत्पदार्थू ज्ञानविग्रह अमूर्तू सर्व व्यापक परी मूर्तिमंतू भक्ताकारणे.
म्हणजे ज्ञानविग्रह असं म्हटलं. विग्रह याचा अर्थ आहे त्या ठिकाणी शरीर, ज्ञानरूपी शरीर धारण करणारा. वास्तविक तो कसा आहे, ज्ञानविग्रह अमूर्त, म्हणजे तो निर्गुण निराकार आहे. परमेश्वर हा काही दाखवता येत नाही का अमुकच परमेश्वर म्हणून, पण सर्व व्यापक असा तो आहे. कारण दुसरी वस्तूच नाही जगात भक्ता परमेश्वराशिवाय. सर्व व्यापक बरी मूर्तिमंतू भक्ता करणे, पण आपल्यासाठी, आपल्या भक्तांना त्याची सेवा करता यावी, आपल्या भक्तांना त्याची उपासना करता यावी म्हणून भक्ताकारणे तो मूर्तिमंत झाला, म्हणजे सगुणात आला. म्हणून स्वामी हे सगुण रूप साक्षात ब्रह्मस्वरूप आहेत, पण ते सगुणात आपल्यासाठी आलेत, आपण त्यांची उपासना करण्यासाठी, आपण त्यांची भक्ती करावी म्हणून. द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादी लक्षम. द्वंद्वाच्या पलीकडे म्हणजे आपल्याकडे मी तू पणाची झाली बोळवण आहे ना आरतीमध्ये, तर तोच भाव तिथे आहे की द्वंद्व नाही कुठल्याही प्रकारचं, कारण पदार्थ एकच आहे. द्वंद्वातीतम गगन सदृशम असं म्हटलं म्हणजे गगनाची उपमा सदृश, गगन नव्हे, कारण गगन हे व्यापक आहे. व्यापक अर्थाने गगनाची उपमा फक्त, पण बाकीच्या ज्या अनेक गोष्टी आहेत, गगन हे नाश पावणार आहे. जेव्हा सृष्टीचा प्रलय होईल तेव्हा गगनही जाणार आहे, पण स्वामी तत्व हे कायम राहणार आहे. तत्वमसी आदी लक्षम. तत्वमसी हे जे महावाक्य आहे वेदातलं, तर त्याचं आदी लक्षम आहे, त्या लक्षापर्यंत पोचवणारी अशी ही गुरुमूर्ती आहे. म्हणजे जेव्हा आपण आपल्या हातून एवढ्या उत्तम प्रकारची भक्ती होते, उत्तम उपासना होते, उत्तम साधना होते, तेव्हा हळूहळू आपण त्या मार्गाकडे वाटचाल करतो. किती जन्म लागतील ते माहीत नाही, किती का लागेनात, पण त्या तत्वमसीचा साक्षात अनुभव आपल्याला मिळवून देणारी ती गुरुमूर्ती आहे. एकम नित्यम. एकम एकच आहे, कारण दुसरा पदार्थच नाही जगात. मगाशी म्हणलं तसं ब्रह्म सोडला तर दुसरा पदार्थच नाही. एकम नित्यम, नित्य राहणारी आहे, कारण सगळ्या सृष्टीचा जसं त्याचा दासबोधात दिले की इतके वर्षे गेली, ती कलियुग सहस्र वेळा गेली की तो ब्रह्मजाते, असं सगळं त्या सृष्टीचा खूप मोठा कालावधी सांगितलं आहे. आणि तो सगळं गेल्यानंतर सगळ्या सृष्टीचा लय होणार आहे, पण ब्रह्मतत्व गुरुतत्व हे कायम राहणार आहे, म्हणून नित्य आहे ते. बाकी सगळ्या गोष्टी अनित्य आहेत. विमलम अचलम. अचलस म्हणजे कुठल्याही प्रकारे हालचाल, म्हणजे स्थिर, म्हणजे कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये गडबड नाही आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अस्वस्थता नाही आहे, ते स्थिर अचल आहे. एकम नित्यम विमलम, विमल पवित्र शुद्ध. सर्वधी साक्षीभूतम. हे फार महत्त्वाचं आहे. आपल्या सर्वांच्या ठिकाणी ते साक्षीभूतानी आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वर आहे, त्यामुळे आपल्या हृदयात ते परमेश्वर आहे, फक्त आपल्याला त्याची अनुभूती नाही, म्हणून आपण असं म्हणतो की म्हणजे आपल्याला ते त्याचा अनुभव नाही साक्षात. पण खरंच विचार केला तर साक्षीभूत तो सर्वधी साक्षीभूत, साक्षीरूपाने तो आपल्या प्रत्येक प्राणीमात्राच्या ठिकाणी आहे. म्हणून प्रत्येक प्राणीमात्राला, मग तर अगदी किडा मुंगी विंचू साप कोणी असो त्याला वंदन करावं असं शास्त्र सांगतं की प्रत्येक प्राणीमात्राच्या ठिकाणी परमात्मा आहे. त्यामुळे त्याला आपण नेहमी पूजावं, त्याचं वंदन करावं, त्याचा आदर करावा असं सांगतं. आणि भावातीतम, भावाच्याही पलीकडे असलेला, म्हणजे आपण भाव ठेवूनच त्याची उपासना करतो, पण शेवटी त्या भावाच्याही पलीकडे जायचं आहे. आणि त्रिगुणरहितम, म्हणजे जसं भावाच्या पलीकडे त्रिगुणाच्याही पलीकडे, सत्व रजतम हे जे त्रिगुण सांगितले, तर तमाचा कमी करून रज वाढवायचा, कमी करून मग सत्वगुण जास्तीत जास्त वाढवायचा, कारण सत्वगुणामध्येच आपण साधना करू शकतो. आणि मग सत्वगुणाच्याही पलीकडे जायचं आहे आपल्याला, म्हणजे त्या त्रिगुणात सत्वातसुद्धा अडकायचं नाही आहे, म्हणून त्रिगुणरहितम असं म्हटलं. आणि सद्गुरूम तम नमामि, अशा सद्गुरूंना मी नमस्कार करतो. असा फार छान अशा प्रकारचा श्लोक, जो स्वामींना अगदी चपखल बसतो असं म्हटलं तर चालेल, तर अशा प्रकारचा श्लोक त्या गुरुगीतेमध्ये आहे, तो आपण म्हणतो. पण त्याचा अर्थ साधारण काय असेल तर माझ्या बुद्धीने मी सांगायचा प्रयत्न केला, तर त्याच्यात काही सुधारणा असेल तर दादा सांगतील. तर असा हा सगळा विषय आहे. आणि त्यामुळे ही उपासना म्हणजे ह्याच्यामध्ये जी नित्यता आहे ही फार महत्त्वाची आहे. म्हणजे आपण जी काही उपासना करतो, जे काय नामस्मरण करा, ध्यान करत असाल, जर काही करत असाल, पण ती उपासना निष्ठेने नित्य नियमाने करणं याला जास्त महत्त्व आहे. आणि ते आपण या ठिकाणी करता त्याचं फार महत्त्व आहे असं मी म्हणेन. आणि त्या नित्य उपासनेमुळेच आपली खऱ्या अर्थाने आपल्या मनातले जे वाईट विचार आहेत, वाईट गोष्टी आहेत, किंवा मनाला होणारा त्रास आहे, दुःख आहे, त्या सगळ्याची निवृत्ती त्यामुळे होते. हे आपल्याला नकळत होत राहते ती. म्हणजे असं म्हणतात ना की नामामध्ये, नाम हे वस्तुतंत्र आहे आणि क्रिया कर्तृतंत्र आहे. म्हणजे नाम घ्यायचं काय नाही हे माझ्या हातात आहे, कर्त्र्याच्या हातात आहे, कर्तृतंत्र. पण नाम वस्तुतंत्र आहे, म्हणजे नाम घेतलं
की दोन गोष्टी नक्की होणार, पापनिवृत्ती होणार, म्हणजे पापक्षय होणार आणि चित्तशुद्धी होणार. म्हणजे तुम्ही कुठल्याही भावनेने घ्या किंवा न भावना ठेवता घ्या, नाम तुम्ही उच्चारलं जोडलात तर की तुमची पापनिवृत्ती निश्चित होणार आणि चित्तशुद्धीकडे वाटचाल होणार, हे नक्की आहे. त्यामुळे आपण ह्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या नवविधा भक्ती सांगितल्या, त्या ज्या सगळ्या उपासना करतो त्यातलीच ही एक उपासना आहे आणि ती आपण निष्ठेने करता, त्याबद्दल फार बरं वाटतं, छान आनंद होतो. या ठिकाणी आल्यानंतर खूप छान वाटतं की म्हणजे आपल्याला छान वाटलं ना, कुठेही आपल्याला वाटलं की छान वाटलं की मग आपल्याला खऱ्या अर्थाने आनंद जसा येतो आणि हा आनंद चिरकाळ टिकणार आहे. हा आनंद कधीही विसरत नाही. मी 10 वर्षापूर्वी जरी इथे आलो असलो तरी मला तो आनंद अजूनही आठवतो. हाच तर त्याचा विशेष आहे. म्हणून तर पहिल्याच ब्रह्मानंदम सांगितलंच आहे. असो, जी काही सेवा झाली ती स्वामींच्या चरणी अर्पण करतो. राजा अधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आता आपल्याच मठातील महिला सेवेकरी सौ रागिणीताई या स्वामींच्यावर गीत सादर. तूच सूर ठावा मजसी, तूच एक तारी, तूच सूर ठावा मजसी, तूच एक तारी. सगुण रूप दावी देवा, सगुण रूप दावी देवा, एकदा तरीही सगुण रूप दावी देवा, एकदा तरीही. रंभ तूच यश कीर्तीचा जीवनी गणेशा, रंभ तूच यश कीर्तीचा जीवनी गणेशा. दुःख तिमिर दाटून येता, दुःख तिमिर दाटून येता, तूच किरण आशा. दुःख तिमिर दाटून येता, तूच किरण आशा. तूच मूर्त मांगल्याची जपावी उरी, तूच मूर्त मांगल्याची जपावी उरी. सगुण रूप दावी देवा, सगुण रूप दावी देवा, एकदा तरीही सगुण रूप दावी देवा, एकदा तरीही. लाल फूल दुर्वाशमी मी तुला प्रिय भावे, लाल फूल दुर्वाशमी मी तुला प्रिय भावे. अष्टगंध सिंदूर बनुनी तुला मी पहावे, अष्टगंध सिंदूर बनुनी तुला मी पहावे. उभा जन्म झिजू दे माझा चंदना परी, उभा जन्म झिजू दे माझा चंदना परी. सगुण रूप दावी देवा, सगुण रूप दावी देवा, एकदा तरीही सगुण रूप दावी देवा, एकदा तरीही. शब्दरूप घेऊन साधे गीत तू बनावे, शब्दरूप घेऊन साधे गीत तू बनावे. नाद मधुर ताला संगे स्वर प्रिय भावे, नाद मधुर ताला संगे स्वर प्रिय भावे. तान घेता मधुनी एक, तान घेता मधुनी एक, तूच सावरी. तान घेता मधुनी एक, तूच सावरी. सगुण रूप दावी देवा, सगुण रूप दावी देवा, एकदा तरीही. तूच सूर ठावा मजसी, तूच एक तारी, तूच सूर ठावा मजसी, तूच एक तारी.
सगुण रूप दावी देवा, सगुण रूप दावी देवा, एकदा तरीही सगुण रूप दावी देवा, सगुण रूप दावी देवा, सगुण रूप दावी देवा, एकदा तरीही. आता मी दादांना विनंती करतो की त्यांनी प्रबोधनाला सुरुवात करावी. श्री स्वामी समर्थ. आपण सामुदायिक जप पहिला घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. आपल्याला मागील काही गुरुवारपासून असे जे लाभ होत आहेत, म्हणजे असे ज्या व्यक्ती आपल्याकडे येत आहेत, राहुल सोलापूरकर येऊन गेले, मध्ये अशोक कुलकर्णी येऊन गेले, आणि आज आपल्याबरोबर जे इथे उपस्थित आहेत श्रीयुत केळकर साहेब, आणि ज्या घराण्यामध्ये प्रत्यक्ष स्वामींच्या बरोबर राहण्याचा योग आला, अशा घराण्यात जन्म झालेले केळकर साहेब आज आपल्याकडे इथे आलेले आहेत. आणि महाराज असताना काही मठ जे स्थापन झालं ते मठ, त्यामध्ये चिपळूणचा जो मठ आहे, महाराज तिथे गोपाळबुवा केळकर ज्यांनी बखर लिहिली, म्हणजे स्वामींच्या लीला ज्यांनी उतरवून काढल्या त्यावेळेला, आणि त्या क्रमाने जशा घडल्या तशा त्या वेळेला ते उतरवत गेले. आणि आज ते हस्तलिखित केळकर साहेबांनी परत संपूर्ण व्यवस्थित मराठीमध्ये लिहून चिपळूणच्या मठामध्ये आपल्याला बघायला मिळतं. तिथे स्वामींच्या पादुका बघायला मिळतात, स्वामींच्या इतर काही वस्तूही तिथे बघायला मिळतात. आणि अशा घराण्याचे वंशज आज आपल्याबरोबर इथे आहेत. तर एकदा जोरदार टाळ्या एकदा त्यांच्याकरता. इतका मोठेपण असूनसुद्धा आपण बघितलेलं आहे किती साधी राहणी. आणि आत्ता त्यांनी जसं सांगितलं की भगवंताचं नित्य स्मरण, नित्य ध्यान, नित्य सेवा हवी. नित्य हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. आणि जर का तसं केलं की भगवंतसुद्धा आपल्या पाठीशी उभे राहतात, आपल्या मदतीला येतात.
आपल्या ह्या मार्गामध्ये म्हणजे स्वामींचा मार्ग बघितलं तर दत्त परंपरा, स्वामी परंपरा ही सगळी एकच. म्हणजे या दत्त परंपरेमधले सगळ्यांना आपल्याला ऐकून माहिती असेल की टेंबेस्वामी, त्यांची उपासना, त्यांचं वैराग्य आपण जर का वाचलं नुसतं तरी आपल्याला वाटतं हे एवढं कसं काय शक्य केलं असेल, अशी साधना कशी केली असेल त्यांनी. इतकी कडक उपासना, इतकी कडक साधना, इतकं कडकडीत वैराग्य, पण त्याच्यामध्ये नियमितपणा येत गेला. हळूहळू ते शक्य होत गेलं आणि प्रत्यक्ष दत्त महाराजांनीच दर्शन देऊन त्यांना एकदा अनुग्रहित केलं. दत्त महाराजांची एकदा कृपा प्राप्त झाल्यानंतर पुढचं मग काय विचारायलाच नको. म्हणजे जो मनामधला त्यांचा विचार होता की भक्तांचा उद्धार करायचा, अडीनडीला आलेल्या भक्तांचा उद्धार आणि दत्त उपासनेची त्याची प्रसार पण करायचा, हे करत असताना प्रत्यक्ष भगवंताची आज्ञा झाल्याशिवाय आपण काहीही करायचं नाही. जे काय असेल तो ते करून घेणारा आहे, ही सतत भावना मनामध्ये. जे असेल त्यांनी हो म्हटल्याशिवाय कुठलंही कार्य, कुठलीही सेवा नवीन काही घेणार नाही हातात. जे काय करायचं असेल, एकदा त्यांची परवानगी मिळाली की सुरू. एकदा पहाटे त्यांना स्वप्नामध्ये प्रत्यक्ष दत्त महाराज दृष्टांत देऊन आज्ञा करतात. माणगावला राहिला असतात ते, तिथे एकदा आज्ञा झाल्यानंतर की तुला इथे दत्त मंदिर उभारायचं आहे. आणि एवढं बोलून दत्त महाराज परत गुप्त होतात. ही आज्ञा जर का बघितली की आता दत्त मंदिर बांधायचं आहे, पण कुठे बांधायचं आहे, कसं बांधायचं आहे, मूर्ती कोण देणार आहे. आता ह्या बाबतीमध्ये आपण असतो तर आपण काहीतरी घाईगडबडीत करून गेलो असतो, मूर्ती आणली असती, मंदिर बांधलं असतं. पण ते पुढची आज्ञा काय येते. आता एक आज्ञा तर आलेली आहे, मंदिर बांधायचं. आता पुढचं जर का त्यांनी सांगितलं असेल, म्हणजे मंदिर बांधायचं सांगितलं, मूर्तीची सोय तेच करतील, हा प्रचंड विश्वास. आणि मग ह्या धार्मिक कामाकरता किंवा प्रसाराकरता, नामाच्या प्रसाराकरता एकदा कागलला गेले. ते कागलला एक फिरत असताना मूर्तींचे कारखान्यापाशी एकदा थांबले. तिथं बघितलं तर एक कारागीर दत्तमूर्ती तिथे बनवत होता. बनवून तयार झाली होती. शेवटचा हात म्हणतो आपण तसं सुरू होता. अतिशय भावस्पर्शी अशी ती मूर्ती. बघितलं की पटकन हात जोडले जावेत असे ते चेहऱ्यावर भाव. टेंबेस्वामी तिथे थांबले क्षणभर. त्या मूर्तिकाराचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. एक तर त्यांचं तेज, टेंबेस्वामींचं चेहऱ्यावर सगळं विलसतच होतं. मूर्तिकाराला काय वाटलं कोण, त्याने क्षणभर सांगितलं की महाराज ही मूर्ती तुम्हीच घेऊन जा, ही मूर्ती तुम्ही घेऊन जा. हे ऐकल्याबरोबर टेंबेस्वामींना एकदम परत आठवलं की दत्त महाराजांची आज्ञा, मूर्ती स्थापन कर. म्हणजे मूर्तीची तर सोय झालेली आहे. मूर्ती घेऊन परत माणगावला आले आणि यथाउचित त्यांना परत दत्त महाराजांनी दृष्टांत दिला, मंदिर कुठं बांधायचं, काय बांधायचं. आणि त्याप्रमाणे मंदिर बांधून झालं. मूर्ती प्रतिष्ठापना झाली आणि बघता बघता तिथली गर्दी वाढायला लागली. कारण प्रत्यक्ष टेंबेस्वामी तिथे राहिलेले होते. सगळीकडं पंचक्रोशीत त्या मंदिराचं नाव झालं. तिथे गेलं की आपली कामं झालीच, हा भक्तांचा विश्वास वाढीला लागला. आणि बघता बघता 7 वर्ष उलटली. 7 वर्षानंतर परत स्वप्नात दृष्टांत आला, तुझं काम संपलेलं आहे, तुला तपश्चर्याकरता परत जायचं आहे हिमालयामध्ये. 7 वर्ष एकाच जागी राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी निर्णय घेतला निघायचं आहे म्हणून. सगळ्या गावकरी सगळे रडायला लागले, महाराज आम्हाला तुम्ही सोडून जाऊ नका. खूप विनवण्या केल्या. त्यांनी सांगितलं मी माझ्याकरता मी इथे राहिलोच नाही, मी राहिलो मला आज्ञा झाली म्हणून राहिलो आणि आता आज्ञाच झाली म्हणून मी निघालो आहे. कितीही विनवणी केली तरी आता कसं की गुरूंची आज्ञा, आपण म्हणतो गुरु आज्ञा प्रमाण किंवा काय, गुरु आज्ञा शेवटचा शब्द आपण म्हणतो वचन, प्रणाम. तर त्याप्रमाणे 2 दिवसात माणगाव सोडलं आणि निघायच्या अगोदर दत्त महाराजांनी विनंती केली की मला तुम्ही नेताय तिथे. अशा ह्याच्यात माझी अशी एकच इच्छा आहे की ह्या 4 धाम यात्रेमध्ये मला कुठेतरी नरनारायण यांचं दर्शन व्हावं. तर नरनारायण म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मदेवांचेच मानसपुत्र, म्हणजे बालपणीच
ज्यांना ज्ञान प्राप्त झालं, ज्यांना वैराग्य प्राप्त झालं, असे ऋषी म्हणता येईल, असे ही विनंती केल्यानंतर आता प्रवास सुरू केला. बरोबरच्या काही लोक होती सुरुवातीला काही काळात, त्यांनी सांगितलं मार्ग कुठला कसा असेल ते, आणि फक्त सांगितलं की हा अमुक अमुक एक गाव आहे, त्या गावाच्या नंतर तुम्ही त्या गावात मुक्काम करा, त्या गावातले एक आणखीन 8-10 लोक बरोबर घ्या आणि मग पुढच्या प्रवासाला निघा. तर ते म्हणले का? म्हणले मध्ये वाटेत जंगल लागतं आणि तिथे वाटमारी खूप होती. आता ते म्हणले मी संन्यासी, म्हणले वाटमारी झाली काय, माझ्याकडे काय असणार आहे, कमंडलू अंगावरचं वस्त्र. जंगलातनं जात असताना निर्भयपणे, कारण एकच विश्वास की ज्या अर्थी दत्त महाराजांनी सांगितलं 4 धाम करून ये, त्या अर्थी दत्त महाराज बरोबर आहेत. आपल्याला काय घाबरायचं कारण नाही. किती जंगल असू देत, कुठलेही प्राणी येऊ देत, काही भीती नाही. सरळ चालत निघाले आणि ह्या आतल्या जो आपण नामजप जो म्हणतो, श्वासातला जो जप म्हणतो, तो सुरू असताना एक भिल्ल समोर आला. मोठा भाला घेतलेला होता, वेगळ्या रंगाचं, काय तोंडावर रंगवलं असेल काय माहिती नाही, कुठले कुठले कपडे विचित्र. आणि तो भिल्ल पहिल्यांदा भीती वाटावा असा होता, पण एम.एस. स्वामींना कुठलीच भीती नाही ना, त्यांनी घाबरायचं काहीच कारण नव्हतं. त्या भिल्लेच्या डोळ्यात डोळा भिडून त्यांनी उभे राहिले ते समोर. त्या भिल्लांनी एवढंच सांगितलं की त्याचेही डोळे दिपून गेले यांचं तेज बघितल्यानंतर. त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही कुठं निघालात? त्यांनी सांगितलं मला अमुक अमुक 4 धाम यात्रेला जायचं आणि ह्या गावातनं मला पलीकडं जायचं आहे, तिथून माझा पुढचा प्रवास सुरू होईल हे जंगल संपलं की. तो म्हणला तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला तुमच्या इच्छित स्थळी आणि लवकर पोचवतो, फक्त तुम्ही माझ्या मागोमाग या. परत दत्त महाराजांचं स्मरण करून टेंबे स्वामी त्याच्या मागं निघाले आणि किती वेळ चालवतं ते माहिती नाही. कुठल्या अवस्थेत होते, ध्यान अवस्थेत होते, त्यांना असं काही कळेना आपण कुठे चाललो आहे. भिल्लाची चाल पण खूप बरोबर होती आणि बघता बघता पहाट उजाडताना ते एका अशा गावात पोचलेले होते की ज्या गावात पोचायला त्यांना 4 दिवस लागले असते. त्यांना कळेना आपण असे आलो कसे एकदम. आणि मग त्यांना आठवलं की आपण जे स्मरण करत होतो की दत्त महाराजांची जी आपण म्हणतो आज्ञा, शेवटी गुरुच उपयोगी येणार ना, अशा रीतीने त्या भिल्लाच्या रूपात येऊन त्यांनी आपल्याला ह्या गावात आणून सोडले. खूप त्यांना आनंद झाला. डोळ्यातनं त्यांच्या परत अश्वांच्या धारा सुरुवात झाला की किती काळजी करता म्हणले महाराज तुम्ही माझ्याकरता. पुढचा प्रवास सुरू झाला. आता हिमालयातला प्रवास जो असतो ना, तो दोन्ही परीक्षा बघणार असतो, शारीरिक पण आणि मानसिक. आपली श्रद्धा किती आहे आपल्या, त्या जर का सांगितलं असेल दत्त महाराजांनी यात्रा पूर्ण होणारे, बरं त्याच्यामध्ये असं दिलेलं असतं तुला कुठेही अग्निस्पर्श तुझा होता कामा नये. आता हिमालयात जायचं आहे, थंडीचे दिवस आहेत, शक्यतो मनुष्य काय करतो, रात्रीच्या वेळेला तरी कमीत कमी शेकोटी पेटून बसेल, तेही नाही. हळूहळू एक स्थानं व्हायला लागतात. केदारनाथ होतं, जी जवळपासची आणखीन असतं ते बघून होतं. गंगोत्रीला जातं. गंगोत्रीला आता स्नान करायचं असेल तर पाण्यामध्ये उतरायला पाहिजे. थंडीच्या दिवसात बोटसुद्धा आपल्याला घालवणार नाही, इतकं गार पाणी. अशा पाण्यात आंघोळ करतात, बाहेर येतात, पण बाहेर आल्यानंतर त्यांचे हातपाय चालेनासे होतात. म्हणजे रक्त आपण म्हणतो ना, रक्तच जमून गेलेलं, इतकं गार पाणी. तसेच काठावर पडून राहतात, पण स्मरण मात्र सुरू. सांगितलेलं आहे शेकोटी पेटवायचे नाही, अग्नीला स्पर्श करायचा नाही. होणार कसं आता म्हणले ते. एवढा विचार होतोपर्यंत एक मनुष्य कुठून येतो, एक मोठी शेगडी घेऊन येतो, त्यांच्या जवळ ते आणून ठेवतं तिथे. म्हणजे जरी दत्त महाराजांनी हा नियम घातला, त्यांना कळतं की बाबा हा कोण आला असेल तर दत्त महाराजांनीच पाठवलेला मनुष्य आला आहे. म्हणजे आपल्याकरता शेवटी गुरूंनी पण त्यांची जी आज्ञा होती ती मोडली आणि भक्तांच्या सहाय्याकरता गुरु परत धावून आले. त्या शेगडीपाशी शेक घेतल्यानंतर जवळजवळ 3 ते 4 तासांनी त्यांच्या अंगात परत ती ऊर्जा निर्माण होती आणि मग परत पुढच्या प्रवासाला निघतात. आणि बद्री केदारच्या जवळ आल्यानंतर बरेचसे अवघड वळणं पार करत जात असताना असं एक वळण येतं पुढं की त्या पुढच्या वळणावरती मोठी दरड कोसळलेली असते. पुढचा मार्ग बंद असतो, मागं तर फिरायचं नाही. आपल्या गुरूंची आज्ञा 4 धाम करायचे आहेत. हे राहिलेलं शेवटचं धाम पूर्ण व्हायला थोडासा अवधी बाकी आहे आणि आता हे नवीन संकट उभं राहिलेलं आहे. स्मरण करतात आता होणार कसं आणि माझी जी इच्छा आहे मला नरनारायण भेटायला पाहिजे, ते भेटणार मला कसे, हा विचार करत असताना बाजूचा जो डोंगर असतो त्यांच्या एका बाजूला खोल दरी असते, समोर दरड कोसळलेली आहे, डाव्या हाताला उंच मोठा कडा असतो
ते कडाच्या वरनं कोणतरी 2 जणं उतरत खाली येत असतात. ते बघतात, त्यांच्या समोर येऊन ते उभे राहतात आणि त्यांना सांगतात की बुवा रस्ता बंद आहे, तुम्ही इथून निघून जा, नाहीतर थोड्या वेळात ही पण दरड कोसळेल. आता टेंबे स्वामी ऐकणार कुठले? माझ्या गुरूंनी आज्ञा केली म्हणजे ती पूर्ण होणार आहे. त्यांच्या मनोमध्ये विश्वास आहेच येतो. गुरूंच्या शब्दावरती विश्वास ठेवून निघालेलो आहोत. आपल्याला काही कोणी अडवणार नाही, आपली यात्रा पूर्ण होणार हा 100% विश्वास. ते म्हटले मग माझं काय व्हायचं असेल होऊ देत. ज्या अर्थी मला गुरूंनी सांगितलं तू हे करून ये त्याच्या अर्थी माझं दर्शन तर नक्कीच होणार माझं, मी काय इथून परत फिरणार नाही. आणि असं म्हणल्याबरोबर जे 2 लोक वरनं आली होती त्यांनी त्या नर नारायण रूपात त्यांना दर्शन दिलं. म्हणजे दत्त महाराजांनी त्यांची ती इच्छा पण पूर्ण केली. आणि मग त्या दोघांनी सांगितलं कुठल्या मार्गाने तुम्हाला न्यायचं आहे. त्या दोघंच त्यांना ते घेऊन गेले आणि अक्षरशः बद्रीनारायणाच्या मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत त्यांना नेऊन सोडलं. आणि असं म्हणतात की त्या काळी बद्री केदारचं जे लिंग आहे की तो परिसाचं लिंग होतं. म्हणतात की त्याला जर का लोखंड लावलं तर त्याचं सोनं व्हायचं. आणि मग कोणी भक्त तिथे जाऊ नये असं काय करायला म्हणून सगळ्या भक्तांना गाभाऱ्याच्या बाहेरनं दर्शन होतं. पण प्रत्यक्ष टेंबे स्वामी तिथे समोर उभे राहिले. आणि का कोणास ठाऊक बाहेरचे जे लोक होते, जे सेवेकरी असतील, ते त्यांना अडवू शकले नाहीत आणि आतपर्यंत जाऊन त्यांनी दर्शन घेतलं. म्हणजे जर का गुरुकृपा असेल, गुरूंच्या शब्दावर जर का विश्वास असेल नाही ठेवायलाच पाहिजे तो, तर काय घडू शकतं आणि गुरु आपली यात्रा कशी सफल करू शकतात हे फक्त ह्या अशा बोधकथांवरनं लक्षात घ्यायचं. आणि आत्ता जसं केळकर साहेबांनी सांगितलं की आपल्या सेवेमध्ये नित्य हा शब्द आपण सतत आठवत राहायला पाहिजे. जी काय सेवा असेल भले थोडी करा, पण ती नित्य करा. एकाच दिवसात 100 माळा करायच्या आणि पुढच्या 10 दिवस काहीच करायचं नाही. मग त्याच्यापेक्षा रोज एकच माळ करा, पण ती रोज करा. तशी वेळ ठरवून घ्या. जर का वेळेला जमलं आपल्याला तर त्या वेळेला खूप महत्त्व आहे. दिवसभरातल्या मी कोणतीही वेळ घ्या, कोणतीही, पण त्या वेळेला जर का एकच माळ जप केला तर ही सेवा आणखीन लवकर भगवंतापर्यंत पोचते. जे आपलं आराध्य दैवत असेल ते महाराज असू देत, दत्त महाराज असू देत, गजानन महाराज असू देत, कोणतेही आपल्या आराध्य दैवत जे आहे, जर का आपण वेळ ठरवून घेतली दिवसातली आणि त्यावेळेला एक माळ जरी जप केला तरी आपली सेवा लवकर पोचते. आणि हा जो गुरु आशीर्वाद म्हणतो आपण, असा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना इथे प्राप्त व्हावा. आणि आज केळकर साहेब परत इथे आले, त्यांचे परत खूप आभार, खूप धन्यवाद. आजच्या गुरुवारी इथे थांबतो. आपली पालखी सेवा इथे सुरुवात होईल. प्रतिकात्मक म्हणता येईल तसं आपण पालखी बाहेर इथे घेऊ आणि नंतर मग आपला महाप्रसाद सुरुवात होईल. पाऊस उघडला असेल तर मग आपली पालखी सेवा जशी नित्य होते तशी होईल. महाप्रसादसुद्धा आपला नित्य जसा होतो तसाच इथे होईल. एकदा आपण स्वामींचा जय जयकार करू आणि मग पुढच्या सेवेला सुरुवात करू. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय. पुढच्या गुरुवारी आपल्या आळंदी ते पंढरपूर या पालख्या पुण्यामध्ये येत आहेत आणि आपले बरेचसे सेवेकरी पुण्याच्या उपनगरात राहणारे आहेत, बाहेरच्या लांब दुरून अंतरावरून येणारे आहेत. आपले बरेचसे भक्तसुद्धा दुरून येणारे आहेत. असा सगळ्यांचा विचार करून फक्त महाप्रसादाची जे आपण कोरडा प्रसाद इथे वाटणार आहोत, तर याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची. ज्यांना येणं शक्य आहे त्यांनी जरूर इथे यावं. आपला हा पुढचा सोहळा पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर फक्त महाप्रसाद आणि दर्शन असं हे सगळं सुरू होईल. ज्या भक्तांना पालखीबरोबर जायचं असेल त्यांनी पालखीबरोबर जरूर जावं. श्री स्वामी समर्थ.